नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. संजय राऊत ऑन मंत्रिमंडळ विस्तार. केंद्रीय मंत्र्यांकडून काय अपेक्षा असणार? त्यांनी देशाचा कारभार सांभाळायचा आहे. ज्या परिस्थितीमध्ये हा देश चालला आहे, महागाई असेल, आर्थिक विषय असतील, आरोग्य विषयक असेल आणि बेरोजगारी असेल, या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातल्या मंत्र्यांवर जबाबदारी आली आहे. नारायण राणे यांना लघु, सूक्ष्म, मध्यम असं खातं त्यांना दिलं आहे. नारायण राणे यांची उंची त्यांच्यापेक्षा मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, परंतु ते आता लघु आणि सूक्ष्म उद्योग खात्याचे मंत्री आहेत. भारतीय जनता पार्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून जो पुरवठा झाला आहे त्यामुळे त्यांना चेहरे मिळाले. मंत्रिमंडळाचा चेहरा हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आहे. नवीन मंत्र्यांना आम्ही शुभेच्छा देतो. शिवसेनेला फटका बसावा यासाठी त्यांना मंत्रिपद दिले असेल तर तो कॅबिनेटचा अपमान आहे. मंत्रिपद हे राज्याचा आणि देशाचा विकास करण्यासाठी असतं. संजय राऊत ऑन एकनाथ खडसे. हे जर सुडाचं राजकारण आहे, कार्यवाही असेल तर 3 पक्षाचे नेते एकत्र असतील आणि त्या संदर्भातला निर्णय घेतील. नवीन मंत्रिमंडळ आता स्थापन झालेलं आहे, तर काय अपेक्षा आहेत महाराष्ट्रामधले 4 नवीन मंत्री झालेले आहेत, या नवीन मंत्र्यांकडून काय अपेक्षा आहेत आपल्याला? बघा, मंत्र्यांकडून काय अपेक्षा असणार? केंद्रीय त्याने देशाचा कारभार सांभाळायचा आहे. ज्या परिस्थितीतून देश सध्या चाललाय आपला, महागाई असेल, आर्थिक विषय असतील, आरोग्यविषयक आणीबाणी असेल, बेरोजगारी असेल, या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना जबाबदारी आलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचे पत्ते पिसलेले आहेत, हे बरोबर आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रिपदं आलेली आहेत, पण प्रकाश जावडेकरांसारखा मोहरा पडलेला आहे, अनुभवी आणि ज्येष्ठ असलेला. नक्कीच नारायण राणे यांना मंत्री केलं आहे. लघु सूक्ष्म मध्यम असं एक उद्योग खात्याचे मंत्रिपद त्यांना दिलं. खरं म्हणजे नारायण राणे यांचं, ज्याला आपण कद म्हणतो, उंची म्हणतो कामाची, ती त्यापेक्षा मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, अनेकदा मंत्री होते, अनेक पदं त्यांनी सांभाळलेली आहेत, पण त्यांना आता लघु आणि सूक्ष्म खात्याचं मंत्रिपद दिलेलं आहे. आता त्यांना महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये या माध्यमातून मोदींना जी काय अपेक्षा आहे, विशेषतः रोजगार वाढवण्याचं मोठं कार्य त्यांच्यापुढे आहे, काम आहे, आव्हान आहे. पण एक मात्र भारतीय जनता पक्षानं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार मानले पाहिजेत की आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना मंत्रिमंडळामध्ये चेहरे मिळाले महाराष्ट्रात. आता कपिल पाटील हे राष्ट्रवादीचंच प्रॉडक्ट आहे. भारती पवार या पूर्णपणे राष्ट्रवादीचंच प्रोडक्शन आहे. नारायण राणे हे शिवसेना काँग्रेस करत BJPत गेलेले आहेत. हे पाहिल्यावरती म्हणजे मूळ चेहरा जो आहे मंत्रिमंडळाचा हा शिवसेना राष्ट्रवादीचाच आहे. जर तुम्ही केंद्रात पाहाल तर केंद्रात सुद्धा अनेक जुने जाणते बाजूला आहेत आणि बाहेरून आलेले अनेक प्रमुख लोक जे आहेत त्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत, पण ते त्यांच्यामधलं सक्षमता पाहून त्यांना दिला असावा असं मी मानतो. नवीन मंत्र्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपलं योगदान द्यावं. विशेषतः आरोग्यमंत्री आहेत आपला नवीन, त्यांच्यावर जबाबदारी मोठी आहे. त्यानंतर लघु मध्यम उद्योग खात्याचे जे मंत्री आहेत नारायण राणे, त्यांच्यावर रोजगार निर्माण करण्याचा आणि या लहान उद्योगांना जो पूर्णपणे या काळामध्ये मरून पडलेला आहे त्यांना संजीवनी देण्याचं आव्हान त्यांच्यापुढे मोठं आहे. हे त्यांनी करावं. देखिए, कैबिनेट का एक्सपेंशन बहुत दिन से रुका था, हो गया जरूर. जैसे रविशंकर प्रसाद जी हमेशा मास्टर स्ट्रोक मोदी जी का मास्टर स्ट्रोक का संदर्भ देते थे, तो मास्टर स्ट्रोक का हमला उनके ऊपर ही हुआ है. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावड़ेकर, थावरचंद गहलोत जैसे
पुराने मंत्री को घर जाना पड़ा है, नए चेहरे आए हैं, लेकिन ज़रूर उनकी काबिलियत देखकर उनको मिनिस्ट्री में लिया होगा। अच्छी बात है, नए रेल मंत्री है, नए एजुकेशन मिनिस्टर है, नए शिपिंग मिनिस्टर है, सब कुछ नया नया चेहरा बदल दिया है। नए हेल्थ मिनिस्टर भी बने हैं। तो अब मैं वैक्सीनेशन का जो पूरा जो माहौल बन गया था गड़बड़ वाला, वो दूर हो जाएगा। महाराष्ट्र से भी 2-4 मिनिस्टर बना दिए हैं, ओरिजिनल शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस के हैं। तो हमारा आभार व्यक्त करना चाहिए बीजेपी ने कि बहुत ही होनहार लोग हमारे खेमे से आपके यहाँ गए और आपने उनको मंत्री बनाया, तो भी अच्छा काम कर लेंगे और देश की प्रगति में योगदान देंगे, महाराष्ट्र की प्रगति में योगदान देंगे। नारायण राणे के बारे में अच्छी बात है। देखिए, अब ये कोई व्यक्तिगत टीका टिप्पणी का समय नहीं है। अगर मोदी जी के कैबिनेट में उनको मौका मिला है तो ज़रूर वो अच्छा काम करेंगे। उनके पास लघु सूक्ष्म और कुछ मध्यम उद्योग का भार उनको दिया है, तो पूरे देश भर में रोज़गार बढ़ाने का काम करेंगे। महाराष्ट्र में कुछ नए उद्योग लेके आएंगे, यही हम सोचेंगे। महाराष्ट्र के आरोग्य मंत्री हेल्थ मिनिस्टर बन गई है, उनको भी हमारे लिए अच्छी बात है। लेकिन लगभग एक अच्छा चेहरा बनकर सामने आया है कैबिनेट का, हम उनका स्वागत करते हैं। सर, नारायण राणे यांना मंत्रिपद दिल्यामुळे कोकणामध्ये शिवसेनेला काही फटका बसू शकतो का? शिवसेनेला फटका बसण्यासाठी जर त्यांना मंत्रिपद दिला असेल तर तो कॅबिनेटचा अपमान आहे मोदींच्या। मला असं वाटतं त्यांना देशाचं काम करण्यासाठी मंत्रिपद दिलं जातं। शिवसेनेला फटका देण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसला फटका देण्यासाठी किंवा जे राजकीय विरोधक आहेत त्यांना फटका देण्यासाठी जर अशी मंत्रिमंडळाचा खिरापत वाटत असतील तर हा घटनाविरोधी आहे, हा घटनेचा भंग आहे। असं असेल तर त्यांना कळवायला सांगा की या अमुक अमुक माणसांना मंत्रिपदं जी दिलेली आहेत त्यांना मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळण्यापेक्षा, देशाची सेवा करण्यापेक्षा या कामासाठी मंत्रिपद दिलं असं जर आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे। मंत्रिपद राज्याचं आणि देशाचं जे असतं ते राज्याचा, देशाचा विकास करण्यासाठी आणि लोकांची कामं करण्यासाठीच असतं आणि आपले मंत्री यापुढे त्याच पद्धतीचं काम करतील। सर, हिंदी में जानना चाहेंगे, नारायण राणे को इसी वजह से पद दिया जो शिवसेना को हमेशा अटैक करते हैं। देखिए, अगर मंत्रिपद देने का यही तरीका है और यही काम है, यही कि किसी पार्टी के साथ लड़ने के लिए उसको मंत्रिपद दिया जाता है, चाहे फिर ममता बनर्जी को से कोई लड़ता है इसे मंत्रिपद दिया जाता है, या शिवसेना के साथ कोई लड़ता है उसे मंत्रिपद दिया जाता है, तो मंत्रिपद का वजूद क्या होता है, प्रतिष्ठा क्या रहती है? मंत्रिपद जो दिया जाता है वो देश की और जनता की सेवा करने के लिए दिया जाता है। अगर आप फिर बता दीजिए कि फलाना व्यक्ति को जो मंत्रिपद दिया है उसे और कुछ काम नहीं है, वो सिर्फ अपना पॉलिटिकल एजेंडा ही आगे चलाते रहेगा, ऐसा नहीं होता है। अगर मोदी जी ने किसी को उनके कैबिनेट में लिया है उसका मतलब है उसकी काबिलियत देखकर और देश के लिए उसका योगदान देखकर। सर, एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा ईडीने समन बजावलेलं आहे। त्यांच्या जावयांना काल अटक देखील करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा ते जुनं प्रकरण बाहेर काढून मला बघा असं आहे की त्याविषयी एकनाथ खडसे स्वतः बोलू शकतील, पण हे जर सुडाचं काही कारवाई असेल तर त्या संदर्भात आम्ही त्या दिवशी म्हणालो की 3 पक्षाचे लोक एकत्र बसतील महाविकास आघाडीचे आणि त्या संदर्भात बोलतील।